गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नवसाला पावणारी आई तुळजाभवानी माता सुरेखाताई पवार गेल्या 30 वर्षापासून करतायत सेवा। सध्या महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होत असून पुणे जिल्ह्यातील नामांकित सणसवाडी येथील जय अंबिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र परिसरात आई तुळजाभवानी मातेचे गेल्या 30 वर्षापासून जागृत मंदिर आहे। आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराची उभारणी जय अंबिका कला केंद्राच्या संचालिका सुरेखाताई हनुमंतराव पवार यांनी केली असून त्या आई तुळजाभवानी मातेची नित्य नियमाने प्रामाणिकपणे सेवा गेल्या 30 वर्षापासून करीत आहे। सणसवाडी नगरीसह परिसरातील ग्रामस्थ व महिला भगिनी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई तुळजाभवानी मातेचे नवरात्र उत्सवादरम्यान दर्शन घेतात व मनातील सर्व इच्छा आईला बोलतात। माता तुळजाभवानी या सर्वांची इच्छा पूर्ण करते तसेच आपल्या सर्वांच्या नवसाला पावते। त्यामुळे सणसवाडी परिसरातील भाविक भक्त या मातेला नवसाला पावणारी आई तुळजाभवानी असे म्हणतात। दरवर्षी नवरात्र उत्सवात येथे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात। तसेच पारंपरिक पद्धतीने दांडिया खेळला जातो। जय अंबिका नवरात्र उत्सव समिती व कला केंद्रातील सर्व लोककलावंत हा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात। या मंदिराचे पुजारी उमेश साधभाई, सेवेकरी जगदीश सिंग ठाकूर तसेच होमचे नियोजन एक मुस्लिम बांधव म्हणून सादुल शेख तसेच व्यवस्थापक शाईनाथ पुंडलिक जाधव हे प्रामाणिकपणे काम पाहतात। सणसवाडी येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्यातील नामांकित अशा सणसवाडी येथील जय अंबिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रात आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं या कला केंद्राच्या बाजूलाच जय तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। सध्या संपूर्ण देशामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि या परिसरामध्ये हे जे तुळजाभवानी मातेचं असं जागृत असं देवस्थान आहे। मी या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या जे तुळजाभवानी मातेचं दर्शनासाठी या ठिकाणी सणसवाडी ग्रामस्थासह परिसरातील लोक हजेरी लावतात आणि या मातेसमोर आपला नवस बोलतात आणि जो नवस त्या ठिकाणी बोलला जातो मातेच्या कृपा आशीर्वादानं तो नवस या ठिकाणी पूर्ण केला जातो अशी माहिती या ठिकाणाहून मला मिळत आहे। तुम्ही या ठिकाणी या कला केंद्राच्या बाजूलाच जय तुळजाभवानी मातेचं या ठिकाणी खूप सुंदर असं मंदिर आहे। सणसवाडी येथील ग्रामस्थ आणि परिसरातील इतर नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी येतात आणि या देवीसमोर आपलं म्हणणं मांडतात। आई तुळजाभवानी मातेच्या कृपा आशीर्वादानं त्यांचं जे त्या ठिकाणी म्हणणं मांडलेलं असतं ते आई तुळजाभवानी मनोकामनाने त्या ठिकाणी ते पूर्ण करीत असते। लोककलावंतांसह इतर नागरिक देखील देवीवर खूप मोठी अशी श्रद्धा या ठिकाणी ठेवतात आणि खऱ्या अर्थानं या लोककला केंद्राच्या ज्या मालकीन आहेत सन्माननीय सुरेखाताई हनुमंतराव पवार यांनी हे स्वतः या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून हे मंदिराची उभारणी केलेली आहे आणि 30 वर्षापासून या बाईंची या आई तुळजाभवानी मंदिरावर खूप अशी श्रद्धा आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो। त्याच्यामध्ये लहान मुलांच्या काही स्पर्धा असतील, त्याच्यानंतर दांडिया असतील आणि इतरत्र कार्यक्रम ते दरवर्षी खूप आनंदात आणि थाटामाटात त्या ठिकाणी उत्साहात साजरा करीत असतात। माझ्या समोर याच आई तुळजाभवानी मातेचे जे अगदी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पुजारी म्हणून काम करतात ठाकूर साहेब म्हणून आहेत। मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की थोडी देवीबद्दल आपण या ठिकाणी माहिती द्यावी। या देवीला नवस केलेले आतापर्यंत सगळे भाविकांचे पूर्ण नवस झालेले आहे। आतापर्यंत असा कोणता भक्तवीर नाही आहे की त्याचा नवस नाही झाला। आतापर्यंत ह्या देवीनं सगळं आई तुळजाभवानी मातानं सगळ्यांचा कल्याण व सहकार्य सगळं मनापासून
हे केलेले आहे. आणि इतर काही भक्त तुम्ही पाहत असताल. भाऊ, देवीबद्दल आपण काय इथं आपण सांगू शकाल? आज मी गेले 12 वर्षापासून इथं या थिएटरमध्ये कला केंद्रामध्ये वस्ताद म्हणून काम करत आहे. माझं नाव गणेश शिवाजी जावळीकर, राहणार शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने माझ्या परपंचामध्ये व भरभराट राहिलेली आहे व माझ्या मुलाबाळांचे शिक्षण व माझे आर्थिक परिस्थिती गरीब असतानासुद्धा ह्या आई भवानीच्या कृपा आशीर्वादाने मला कुठलीच अडचण येत नाही. गेले 12 वर्षापासून मी इथं काम करीत असताना कुठला अडथळा आला नाही. या देवीच्या नवरात्रामध्ये आमच्या कलावंतातर्फे विविध कार्यक्रम ठेवले जातात. जागरण, गोंधळ, इथल्या ज्या महिला आहेत त्यांची आपली कला सादर करतात. त्याचबरोबर आम्ही सगळे कलावंत या देवीची बी गाणी म्हणतो. एवढं बोलून मी थांबतो. आई जगदंबेच्या नावाने चांग भले. धन्यवाद दादा. यानंतर एक युवा कार्यकर्ते आहेत. भरपूर या ठिकाणी असे युवक वर्ग असो, महिला भगिनी असो, या नवरात्र उत्सवामध्ये या देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावतात आणि देवीपुढं आपलं त्या ठिकाणी म्हणणं मांडतात. आई तुळजाभवानी माता त्यांचं पूर्ण घरानं ऐकून घेते आणि त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात, अशी माहिती या ठिकाणाहून मला मिळत आहे. मी प्रतिनिधी रिजवान बागवानसह कॅमेरामन गोविंद मोरे, सणसवाडी, पुणे. प्रतिनिधी रिजवान बागवानसह कॅमेरामन गोविंद मोरे, सणसवाडी, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.